राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच घरातून आलेले, एकाच विचारधारेत वाढलेले, पण आज दोघही वेगवेगळ्या मार्गावर का बरं आहेत? का हे दोन ठाकरे कधीही एकत्र येणार नाहीत? यामागची खरे कारण आता आपण समजून घेऊया, तर लक्ष देऊन व्हिडिओ बघा. पहिलं कारण म्हणजे पक्षप्रमुख पदावरून मोठा संघर्ष. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे हे निर्विवाद नेता होते, पण त्यांच्या पश्चात पक्षाचं नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न होता. राज ठाकरे यांचा जनसंपर्क आणि बोलण्याची शैली जबरदस्त होती, त्यामुळे बाळासाहेबांच्या खालोखाल तेच मोठे नेते मानले जात होते. पण उद्धव ठाकरे यांनी कार्यपद्धती आणि संयमी राजकारणाच्या माध्यमातून बाळासाहेबांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना पक्षप्रमुख बनवलं गेलं. यामुळे राज नाराज झाले आणि त्यांनी 9 मार्च 2006 रोजी मनसेची स्थापना केली. दुसरं कारण म्हणजे वारसा हक्काचा वाद. राज आणि उद्धव यांच्यातील दुराव्याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे वारसा हक्क. बाळासाहेबांनी उद्धव यांना शिवसेना सुपूर्द केली, पण राज ठाकरेंना वाटत होतं की नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्यावरही असायला हवी होती. मनसे स्थापनेनंतरही राज ठाकरेंना बाळासाहेबांचा संपूर्ण आशीर्वाद मिळाला नाही आणि यामुळेच त्यांच्यातील अंतर अजून वाढत गेलं. तिसरं म्हणजे दोघांची जहाल किंवा मवाळ भूमिका. शिवसेनेच्या शैलीची तुलना केली तर राज ठाकरे हे जहाल म्हणजे आक्रमक शैलीत राजकारण करतात, तर उद्धव ठाकरे यांनी मवाळ म्हणजे शांत वाटाघाटीवर भर दिला. राज ठाकरेंनी मराठी अस्मिता आणि आक्रमक भूमिकेमुळे लोकप्रियता मिळवली, तर उद्धव ठाकरेंनी सावध पावलं टाकत राजकीय खेळी खेळल्या. ही दोघांची राजकीय कार्यशैली एकमेकांशी मिळत नाही. चौथं कारण म्हणजे कौटुंबिक वाद. हा मुद्दा जरा वैयक्तिक आहे. एका घरातील दोन भावंडांमध्ये कधी ना कधी संघर्ष होतोच. बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव आणि राज यांच्या नात्यातील अंतर वाढत गेले. कुटुंबातील काही मतभेद, त्यांची वेगळी जीवनशैली आणि वेगवेगळ्या राजकीय गटांशी असलेले संबंध यामुळे दोघांमध्येही संवादाचा दुवा तुटला. पाचवं म्हणजे हिंदुत्वाचा मार्ग. हिंदुत्व हा दोघांच्याही राजकारणाचा मुख्य मुद्दा, पण अंमलबजावणी पूर्ण वेगळी. राज ठाकरे यांनी मनसेला आक्रमक हिंदुत्ववादी पक्ष बनवला. मशिदीवरील भोंगे बंद करण्याची मागणी केली, रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, हे त्यांचं कार्य होतं. तर उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये काँग्रेससोबत युती करून संयमी हिंदुत्वाची वाट धरली. त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी मतदार उद्धव ठाकरेंवर नाराज झाले आणि हेच मतभेद अजून तीव्र झाले. हे आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ न शकण्याची 5 मुख्य कारणे. तुम्हाला काय वाटतं? भविष्यात हे दोन नेते एकत्र येऊ शकतात का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच खऱ्या आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी डू मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.